माधवराव एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते. ते मुंबईला होते. काही वर्षांनी ते रिटायर झाल्यावर त्यांच्या मुलाकडे पुण्याला राहायला आले. ते एकत्र राहत होते, पण थोडे दिवस गेल्यानंतर त्याच्या आईचं आणि बायकोचं काही पटत नव्हतं. या दोघींची सारखी भांडणं होत होती. एक दिवस असाच रवी कामावरून घरी आला. भांडण झाले होते. सावीला विचारतो, काय झालं आता तोंड फुगवून बसायला? तुमच्या आईला जाऊन विचारा. नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा सावी आणि रवीमध्ये पुन्हा एकदा तुतू मेमे सुरू झाली. रवी देखील कंटाळा आला होता बायको आणि आईच्या रोजच्या भांडणाला. असा एकतरी दिवस आहे का गं तुमच्यात वाद होत नाही? आणि कंटाळा कसा येत नाही मी म्हणतो रोज उठून त्याच त्याच गोष्टी करताना? मला काही हौस नाही आहे त्यांच्यासोबत वाद घालायची. चूक असो किंवा नसो, शेवटी मीच मूर्ख. आणि तसंही तुमच्या आईला थोडीच ना कारण लागतं वाद घालायला. बरं खूप बोललीस आता. हिम्मत असेल तर हे सगळं जाऊन जा बोल, तिच्यासमोर बोल. हिम्मत तर नाही ना, म्हणून तर टिकली या घरात आजपर्यंत. आणि माझ्यावर तसे संस्कार असते ना तर तेही कधीच करून दाखवलं असतं. बरं, तुझा रोजचा ड्रामा झाला असेल तर झोपू का मी आता? अहो, तुम्ही काय तुमच्या आईची बाजू सोडणार आहात शेवटी? ज्यांचं त्याला गोडच राहणार ना. ए बाई, बस की गप आता. तिकडे आईकडे गरीब गाय म्हणून राहते आणि इकडे माझ्यासमोर कशी ग चुरूचुरू बोलतेस? तुम्ही दोघी म्हणजे माझ्या राशीला लागलेलं ग्रहण आहात, ग्रहण. कुठल्या मुहूर्तावर तुझ्याशी लग्न केलं झाले देवच जाणे. एक तिलाही काही गोष्टी समजत नाहीत आणि दुसरी तुलाही काही गोष्टी जाणून बुजून घ्यायच्या नसतात. हा, मग कशाला केलं माझ्याशी लग्न? आली नव्हती तुमच्या मागे लागून? तुझ्याच आईबापाला हुंडा पाहिजे होता ना. तुझ्या बापाला काही काम नाही, मागितला तेवढा हुंडा द्यायची तयारी दाखवली. नसता दिला तर कोणी काही फासावर नव्हतं देणार. त्यांना कुठे माहीत तेव्हा त्यांच्या मुलीला स्वतःहून विहिरीत ढकलत आहे. मुलगा सरकारी नोकरदार म्हणून त्यांनाही वाटलं नको, चांगलंच तर हातचं जायला. हुंडापेक्षा लेकीच्या सुख त्यांना मोठं वाटलं ना. मग आता काय अपेक्षा आहे तुझी? मी नेमकं काय करावं? कधीतरी बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. आईला तुझी चूक दाखवण्याची कधीतरी हिंमत करा. मग म्हणेल खरंच या घरात माझी कोणाला तरी किंमत आहे. तू शहाणी असतीस तर तेही केलं असतं, पण ती एकपट आणि तो दुप्पट. तुमच्या या रोजच्या कटकटीचा कंटाळा आला आहे मला. वाटतं सगळं सोडून कुठेतरी जावं निघून. तेव्हाच तुम्हाला माझी खरी किंमत कळेल. बसा पाहिजे तितका वाद घालत. ती काही बोलायची खोटी की तू तिचं ऐकून घेते सगळं आणि माघारी माझं डोकं खातेस. तुम्हाला नाही मग कोणाला सांगणार मी? तसंच तुमची आई तुमच्या बायकोला कशी वागणूक देते हे तुम्हाला माहीत पाहिजे ना. ते तितकंच गरजेचं आहे माझ्या दृष्टीने. हो, म्हणजे पुन्हा ती बोलायला तयारच. बायकोचं ऐकून हा आला आईला जाब विचारायला. तुझ्या मनासारखं वागायला गेलो तर ती दुखावते आणि तुझ्या मनासारखं वागायला गेलो तर तिला त्रास होतो. नेमकं वागायचं कसं हेच कळेना झालंय मला. लग्नाआधी कसं सगळं सुरळीत चालू होतं. कुठून बुद्धी आली आणि लग्न केले असं झालंय आता मला. ती एक चूक, पण 4 वर्षे झाली आता. मोकळा श्वास घ्यायलाचा विसरून गेलोय मी. म्हणजे या सगळ्याला मी जबाबदार आहे ना. शेवटी खरं आलं ना आता ओठांवर. सगळं काही होईल. काही होईल आता तुमच्या मनासारखं. जाते मी माहेरी. सुखाने राहा आईसोबत मग. हे बघ सावी, कधीतरी माझा पण विचार कर ग. आपला नवरा दिवसभर घराबाहेर असतो. निदान रात्री घरी आल्यावर तरी शांतता मिळेल या एका आशेने पावले घराकडे वळतात. पण आता सायंकाळ झाली की मनात भीती वाटते बघ. आज काय मुद्दा असेल भांडणाचा? असा विचार करून पावले जागेवरच थांबतात. हे सगळं ना तुम्ही
तुमच्या आईला जाऊन सांगितलं तर बरं होईल, कारण प्रत्येक वेळेला भांडणाची सुरुवात त्या करतात. सावी, टाळी कधी एका हाताने वाजत नाही हे विसरू नकोस तू. नाही, बरोबर आहे तुमचं. तुमच्या तोंडी मी का लागतीये तेच काही कळत नाही मला. आता पुढे काहीही बोलू नका. तुमच्या भावना अगदी बरोबर पोहोचल्या माझ्यापर्यंत. तुमच्या मायलेकाला माझा त्रास होतो. मी कशीही वागले तरी फिरून फिरून सगळे खापर माझ्याच माथी फोडणार तुम्ही. हे पाहिजे नवीन नाही माझ्यासाठी. अगं बाई, तुला एकटीलाच मी दोष नाही देत. आई पण चुकते बऱ्याचदा. मी नाही कुठे म्हणतो, पण एकीने तरी माघार समजून मला समजून घ्यावं एवढीच अपेक्षा असते माझी. माझ्या माघारी घरात नेमके काय घडतं हे थोडीच मला माहीत असतं. तू तुझ्या परीने, कधी कधी आईच्या परीने एकमेकांच्या चुका मला सांगत असतात. अरे कधीतरी माझ्या मनाचा विचार करा ना. ऑफिसमध्ये 4 लोक मलाही मानतात, पण तुम्ही दोघींनी माझा अगदी कचरा करून टाकला आहे. याचा सरळ सरळ एकच अर्थ निघतो, मी आल्यापासून हे सर्व सुरू झाले, हो ना. आता तुला जर तेच ऐकायचे आहे तर ऐकच आज. हो, लग्न झाल्यानंतर हे सगळं सुरू झाले. आधी मनासारखं वागण्याची मुभा तरी होती, पण आता तेही करू शकत नाही, कारण एकतर बायको तरी जाब विचारायला तयार असते. मी तर आई. प्रत्येकजण आपापल्या परीने आपापले म्हणणे खरं करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे इथे माझे अस्तित्व काय, हा माझा मलाच प्रश्न पडतो आजकाल. तुमची बायका बोलून आरडाओरडा करून रडून मोकळ्या होता, पण आम्ही पुरुष मात्र यापैकी एकही करू शकत नाही याचीच खंत वाटते. तुम्हीही बोला मग, करा आरडाओरडा, मी कुठे नाही म्हणते. निदान घरात तरी डोळे उघडे ठेवून बारकाईने इकडे तिकडे पाहत तरी जा, तरच तुमच्या लक्षात येईल घरात नेमकं काय सुरू असतं ते. जाऊ दे का सावी, माझा बोलून काही उपयोग होईल असं वाटत नाही मला. मी बाहेर जाऊन झोपतो, तुझं चालू दे आरामात. ओके, बाय, गुड नाईट. हो, नेहमीसारखं पळ काढण्यात तुम्ही एक्सपर्ट आहात. आयत्या वेळी माघार कशी घ्यावी हे कोणी तुमच्याकडून शिकावं. तुला जे समजायचे ते समज, मी चाललो. सावीच्या बडबडीला कंटाळून रवी बाहेर हॉलमध्ये झोपायला निघून गेला. सावी मात्र बऱ्याच वेळ शून्य नजर लावून तशीच उभी राहिली होती. नाही, आता खूप होतंय. दरवेळेस ऐकून घेते म्हणून पाणी डोक्यावरून जायला लागले. दुसऱ्या दिवशी रवीला बाहेर हॉलमध्ये झोपलेलं पाहून सासू पुन्हा सुरू होते. या बायकोला आपल्या नवऱ्याची किंमत नाही, ती बायको काय कामाची. सासूला तर वादासाठी कोणताही मुद्दा पुरेसा होता. मात्र शांत बसून ऐकून घ्यायची खरी, पण नंतर तुमची आई अशी तुमची आई तशी म्हणत त्याला टॉर्च करण्याची एकही संधी सोडत नव्हती. थोडक्यात काय, तर दोघीही अगदी तोडीस तोड होत्या. पण मधल्यामध्ये रवी भरडला जात होता. पण हे मात्र दोघींनाही समजत नव्हते. सासूने यावेळीही सुनेला चूक ठरवण्याची हातची संधी सोडली नाही. प्रचंड तोंड सूख घेतले सुनेवर. दरम्यान रवीने मात्र दोघींमध्ये काही बोलायचे नाही हे आदेश ठरवले होते. मुद्दाम करतात हे मायलेक नेहमी. नसते बाहेर झोपले तर सकाळी बोलणे तरी खावी लागली नसती. सावी मनातच पुन्हा एकदा रवीला दोष देत होती. रवी मात्र स्वतःचे आवरून ऑफिसला निघून गेला. त्याने आज ना नाश्ता केला ना डबा नेला. आता तरी दोघींना समजले असेल असे वाटत होते. रवीला पण रवी वाटले होते, पण घडले भलतेच. रवी गेल्यानंतर सासू सुना पुन्हा एकमेकींना दोष देण्यात जुंपल्या. उपाशी तुझ्याचमुळं रवी आज उपाशी गेला म्हणून सासू स्वतःचे घोडे पुढे ढकलत होती. यावर सुनेने तरी गप्प बसावे ना. बरं बाई, माझ्यामुळे तर माझ्यामुळे म्हटली असती तर काय बिघडलं असतं. इतके दिवस तशी गप्प बसून सासूच्या चुकीच्या गोष्टींना तिने खतपाणी घातलेच होते ना. मग
आजही परिस्थिती पाहून वागायचे होते तिने. पण नाही, कधीही न बोलणारी सावी आज मात्र पहिल्यांदा स्वतःचा स्टँड घेताना दिसली. सरळ माझ्याचमुळे होतं. आई, तुम्ही काहीच करत नाही. घरात जे काही चुकीचे घडते त्याला फक्त आणि फक्त सावीच जबाबदार असते. अरे बस करा दोघीही. काय काय सुरू आहे हे थोडा तरी विचार करा. शारदाने सासऱ्यांना सहन झाले नाही. न राहून ते बोललेच, अगो शारदा, तुझा मुलगा आणि सावी तुझा नवरा आज पहिल्यांदा उपाशी घराबाहेर पडलाय. ते जरा भान ठेवा दोघीही. कुठेतरी थांबवा आता हे रोजचे रडगाणे. अरे तरी त्याला समजून घ्या रे. बायको आणि आईच्या भांडणात मधल्यामध्ये मरण त्याचे होत आहे. ही एवढी साधी गोष्टही कळत नाही तुम्हाला. जेव्हा पाहावं तेव्हा नुसत्या तलवारी घेऊनच उभ्या असतात. एकदाच संपवून टाका हे सगळं. एक एक तलवार आमच्या दोघांच्याही मानेवरून फिरवा अगोदर आणि दोघेही कायमच्या मोकळ्या. बोलता बोलता मोहनरावांच्या डोळ्यात आसवांची दाटी आली. रोजची अशी भांडणे पाहून त्यांच्याही सहनशीलतेचा आज अंत झाला होता. तात्पुरती भांडणे तर थांबवली होती, पण त्यानंतर सावीने रवीला कितीतरी फोन लावले, पण तो फोन उचलत नव्हता. आई फोन करून थकली, पण रवीकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. मोहनराव मात्र आज खूप दिवसांनी घराबाहेर पडले. लेकाची अवस्था त्यांना पाहवत नव्हती. रवीमध्ये त्यांना स्वतःचाच भूतकाळ दिसत होता. आई आणि बायकोमध्ये त्यांची देखील अशीच कोंडी नेहमी होत असे. आज मात्र रवीसाठी तेही घराबाहेर पडले. ऑटो पकडून मोहनरावांनी सरळ रवीचे ऑफिस गाठले. तो कामात बिझी असल्यामुळे थोडा वेळ ते बाहेरच बसले, परंतु कोणीतरी मोहनराव न ओळखले आणि आत निरोप पाठवला. हातातील काम सोडून तो लगेच बाहेर आला. बाबा, असे एकटे कशाला आलात तुम्ही? नाही राहवलं म्हणून कोणताही विचार न करता तडक निघून आलो बघ इकडे. तू काही खाल्ले का नाही रे? बाबा, काय खाण्याची इच्छा तरी होईल का हो? तुम्हीच सांगा बरं. समजते रे बाळा, मला समजावून थोकलो, पण यावर काही मार्ग निघेल असे वाटत नाही. दोघींनीही आता हद्दच केली आहे. तुम्ही खाल्ले का बाबा काही? तू असा न खाता पिता निघून आलास. कोणाच्या कशाखाली घास उतरणार आहे सांग बरं मला. बाबा, चला आपण काहीतरी खाऊन घेऊ अगोदर. रवी मग बाबांना घेऊन शेजारच्या एका रेस्टॉरंटमध्ये गेला. बापाला हे आज खूप समाधान लाभले. आज मी आलो म्हणून नाही तर रवी जेवलाच नसता, माहीत आहे मला. नेहमी घरात काहीतरी झाले तरी त्याचा त्रास स्वतःलाच करून घेतो. माधवराव मनातच बोलत होते. रवीने मग बाबांच्या आवडीचे जेवण ऑर्डर केले. दोघेही क्षणभर घराला विसरले. आज कितीतरी दिवसांनी मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटले होते दोघांनाही. पण बाबा, आता पुढे काय? जायचं नाही घरी? बाबा, असं वागणं कसं चालेल हो? अरे म्हणजे काय, कळू दे ना त्यांनाही. आपल्याशिवाय त्या काय करू शकतात तेच पाहायचे मला आता. अरे तुला काय, मलाही खूप कंटाळा आला आहे हे रोजच्या त्याच कटकटीचा. घर कसं आनंदाने बागडणारं हवं. घरात आल्यावर सारा थकवा शीण काही सेकंदात दूर व्हायला हवा. पण आपल्याकडे सर्वच उलटा आहे रे. काय करावे मलाही सुचत नाही. खरं आहे तुमचं बाबा. मी देखील रोज याच आशेने ऑफिसमधून निघतो, पण घरी आल्यावर मात्र या दोघींचीही दोन दिशेला असलेली तोंडे पाहिली की असं वाटतं उगीच आलो की काय घरी. जेवायला ताटावर बसावं म्हटलं तर त्याआधीच भांड्यांचा खणखणाट कानी पडतो. त्यानंतर मग घशाखाली घास उतरणे मुश्किल होते हो. आणि रात्री सुखाची झोप तरी मिळेल म्हटलं तर बायकोचे सासू पुराण संपायचे काही नावच घेत नाही. अगदी बरोबर बोललासात बघ. कधी कधी ना बाबा असं वाटतं की लग्न करून जी चूक केली ना मी,
ती कदाचित नसती केली तर आज हे झालेच नसते. अरे बाबा, हीच तर जीवन कहाणी असते प्रत्येकाची. शादी का लाडू जो खाए वो पछताए और जो ना खाए वो भी पछताए. आता तर दोघाही बाप लेकाला हसू आवरेना. दोघांनी आज एकमेकांजवळ अगदी मनसोक्त आपापली मनं मोकळी केली होती. दोघांनाही खूपच हलके वाटत होते. वेळी घरी जायचे नाही आणि गेले तरी दोघींकडून देखील काही गोष्टी बदलून घ्यायच्या. कारण आता दोघींनाही कुठेतरी थांबणे खूप गरजेचे होते. नाहीतर एक सभ्य आणि सुशिक्षित कुटुंब उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर होते. नेहमी जर एकमेकींकडे चुकाच काढायचे ठरवले तर एक ना एक दिवस मग चुकांचा डोंगर उभा राहील. आणि सध्या तरी अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. दोघेही एकमेकांना समजून घ्यायचे नाही या मतावर जणू ठामच होत्या. एकमेकींमधल्या चांगल्या गोष्टी जणू दोघींनाही दिसत नव्हत्या. त्यामुळे रोजच होणाऱ्या वादांनी आता बऱ्यापैकी बाळसे धरले होते. रवी आणि त्याच्या बाबांनी दोघींनाही वठणीवर आणण्यासाठी खूप सारे प्रयत्न करून झाले होते. आता यावर काही ठोस निर्णय घेणे हे तितकेच गरजेचे होते. कारण सारे काही सुख असूनही घरात काडीचे समाधान नव्हते. छोटे कुटुंब सुखी कुटुंब. सुखी कुटुंबाची परिभाषा त्यांच्या बाबतीत मात्र दूर दूरपर्यंत कुठेच लागू होत नव्हती. सुनेला समजून घ्यायची तयारी सासू दाखवत नव्हती ना सून सासूला. रवी सकाळी काही न खाता पिता ऑफिसला निघून गेला. त्यानंतर त्याचे बाबाही घरातून अचानक गायब झाले. तिकडे सावी आणि तिची सासू मात्र पुरत्या घाबरल्या होत्या. दोघेही बाप लेक फोन उचलत नव्हते. सकाळची दुपार व्हायला आली तरी दोघांनीही काही तपास नव्हता. आता करायचे तरी काय दोघींनाही समजत नव्हते. या सर्वाला दोघी जबाबदार होत्या. पण दोघींमध्ये इतका इगो ठासून भरलेला होता की अजूनही त्या स्वतःची चूक मान्य करण्याचे धाडसच करत नव्हत्या. यांतील अश्रूंनी मात्र त्यांची सीमा केव्हा ओलांडली होती. मनातून त्यांना कितीही वाईट वाटत असले की आपण चुकलो तरी ऊट मात्र ही गोष्ट मान्य करायला तयारच नव्हते. हे दोघेही आपल्या रोजच्या कटकटीला कंटाळून असे वागत आहेत हे माहीत असून सुद्धा आपण आपले वागणे बदलले पाहिजे या गोष्टीची जाणीव दोघींनाही होतच नव्हती. कसाबसा दिवस सरला. आता सगळीकडे अंधार देखील पसरला होता. रवीच्या आईने त्याच्या बाबांच्या सर्व मित्रांना किंवा फोन करून चौकशी केली पण तेही कुठे सापडले नाहीत. रिप्लाय न केल्याने सावी देखील खूपच काळजीत होती. सायंकाळी दोघेही दरवाजाच्या बाहेर बसून रवी आणि माधवरावांची वाट पाहत होत्या. काय ग सावी, येतील ना ग हे दोघेही घरी? माझं मन तर सांगतंय यायलाच हवेत. पण आता भीती खूपच वाढत चालली आहे आई. हो ना, असे काही करतील हे दोघे असे स्वप्नातही कधीच वाटले नव्हते ग. पण आता शांत बसून नाही चालणार आई. आपल्याला काहीतरी हातपाय हलवावे लागणार आहेत. बघूया थोडा वेळ, पाहूयात आणखी. आणि नाहीच आली तर बातमी सरळ पोलीस कंप्लेंट करूयात. आज 4 वर्षात पहिल्यांदा दोघी सासू सुनेचे निदान एका तरी मुद्द्यावरून एकजूट झाली होती. सकाळपासून दोघींचाही वाट पाहणे आता मात्र त्यांच्या अगदी गळ्यापर्यंत आले होते. दोघीही दाराला लॉक करून घराबाहेर पडल्या. पायरी उतरणार तोच रवी बाबांना घेऊन दोघींच्याही समोर उभा राहिला. कोणत्या तोंडाने आता विचारणार होत्या सकाळपासून कुठे होते म्हणून. दोघींनाही खूप अपराधीपणासारखे वाटत होते. मनातून कुठेतरी दोघींनाही आता चूक मान्यच होती. दोघीही अक्षरशः त्यांच्या पायाशी झुकल्या. चुकले आमचे, शक्य असल्यास आम्हाला माफ करा. असं आता आम्ही अजिबात वागणार नाही. इथून पुढे घराचा आनंद जपण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. पण आमचा यावर अजिबात विश्वास नाही. दोघेही बाप लेक एकाच सुरात बोलले. यापुढे आम्ही त्याच चुका अजिबात करणार नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. आणि चुकून तसे नाही वागले तर तुम्ही द्याल ती शिक्षा आम्हाला मान्य असेल. सावीनेही सासूच्या रीमध्ये री ओढली.
सासू सुनेचे बदललेले वागणे पाहून दोघेही समाधानाने भरून पावले होते. माधवरावांनी काही गोष्टी अगदी स्पष्ट केल्या. ज्या दिवशी तुम्ही तुमचे शब्द फिरवाल त्याच दिवशी आम्ही दोघेही या घरापासून वेगळे झालेलो असू, आणि तेही कायमचे. बघा, हे मंजूर असेल तर आम्ही आज येतो, नाहीतर आत्ताच सांगा. तसेही तुमच्या रोजच्या कटकटीतून बाहेर पडून आज मनाला खूपच वेगळे समाधान भेटले आहे. त्यामुळे घरात मिळणारे समाधान उगीच बाहेर शोधायला भाग पाडू नका. एक बस इतकेच म्हणेल की शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा. हो, माझे हेच म्हणणे आहे. उगीच आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. तुमच्या दोघे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतील ते परस्पर वाद न घालता आपापसात बोलून मिटवा. आजपर्यंत आमच्यापर्यंत ते येता कामा नये. कोणा एकीची बाजू घेऊन आम्ही आमचे मत मांडू ही अपेक्षा तर सोडूनच द्या, कारण या जन्मी तरी ते शक्य आहे असे वाटत नाही. रवीने त्याचे मत स्पष्टपणे मांडले. आणि एक लग्न करून आम्ही खूप मोठी चूक केली आहे असे आमच्या अनुभवावरून तरी जगाला सांगायला प्लीज आम्हाला भाग पाडू नका, कारण त्यामुळे लग्न या पवित्र अशा धार्मिक विधीवरील जगाचा विश्वास उडेल. असे प्लीज वागू नका दोघेही. दोघांचे बोलणे ऐकून सावी आणि शारदाताई दोघींनीही आज आपल्या वागण्याची लाज वाटत होती. एकमेकींच्या चुकांकडे दुर्लक्ष करण्याची मग दोघींनीही सवय करून घेतली, आणि अगदीच एखादी गोष्ट पटेनाशी झाली तरच बोलून ती सुधारण्याचा प्रयत्न मग दोघींकडूनही देखील होऊ लागला. पण शेवटी हेच नाते असे आहे ना की धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. किती काही गोष्टी पटत नसल्या तरी आता दोघींनाही एकमेकींना पटवून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यांच्याकडे. पण हळूहळू दोघींनाही या गोष्टीची सवय झाली. फक्त वाद होणार नाहीत याची दोघीही आवर्जून काळजी घेऊ लागल्या. आजपासून मग घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी म्हणतात ना, आनंद हा घरातील बाईच्या हातात असतो. कितीही मतभेद असेल तरी ते विसरून पुढे जाणे ही भागच असते. हे सर्व करत असताना आई आणि बायको या घरातील पुरुषाचे मरण व्हायला नको याची काळजी प्रत्येकीने घ्यायला हवी. शेवटी संसार म्हटले की भांड्याला भांडे हे लागणारच. पण होणाऱ्या प्रत्येक वादात पुरुषाला न ओढता त्याचीही मानसिकता समजावून घ्यायला हवी. शेवटी आई आणि बायको ही दोन्ही नाती त्याच्या हृदयाच्या अगदी जवळचे असतात. त्यामुळे घरात वादाचे परिणाम आपापसातील नात्यांवर होता कामा नये. याची काळजी जर सर्वांनी घेतली तर नक्कीच परिस्थिती बदलेल अशी काळजी वाटते. जर तुम्हाला आजची स्टोरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.